झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई महापालिका पाईपलाईन दुरुस्तीसाठी बटरफ्लाय वॉल्स खरेदी करते। हे बटरफ्लाय वॉल्स पालिका जलाभियंता डबल किमतीमध्ये खरेदी करत असल्याचा आरोप पालिकेतील मनसे नगरसेवकांनी केलाय। पालिका अप्पर वैतरणा प्रकल्प कामानिमित्त 1,75,00,000 15 बटरफ्लाय वॉल्स खरेदी करत आहे। हे बटरफ्लाय वॉल्स पालिका सिंगल सीलिंग पद्धतीने पाण्याच्या पाईपलाईनच्या गळती रोखण्यासाठी उपयोगात आणणार आहेत। मात्र पहिल्यांदाच डबल सीलिंग पद्धतीने ठराविक कंपनीला कंत्राट देण्यासाठी जलअभियंता कंत्राटात फेरफार करत असल्यामुळे या बटरफ्लाय वॉल्स खरेदीची चौकशी करावी अशी मागणी मनसे नगरसेवकांनी केली आहे। तर महापौरांनी मनसेच्या आरोपांना उत्तर देत थर्ड पार्टी ऑडिट केलं तर सत्य बाहेर येईल असा दावा केलाय। आज तुम्ही जर बघितलं असेल तर टोटल 1.1 करोड 70 लाखाचा टेंडर आहे 15 वॉलसाठी। जर सिंगल सिलिंगचे वॉल घेतले असते तर साधारण 70 ते 75 लाखाच्या आसपास आपल्याला ते पडले असते। म्हणजे 70 ते 75 लाख आपण एक्स्ट्रा मोजतोय आणि ते पण एखाद्या कंपनीचा फायदा। शेवट हा पब्लिकचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे। हा कशा पद्धतीने आणि का तुम्ही हे टेक्निकल स्पेसिफिकेशन चेंज करताय याचं निश्चितपणे उत्तर मिळालं पाहिजे। कॉन्ट्रॅक्ट देईल त्याचे थर्ड पार्टी ऑडिट क्वालिटी ऑडिट करा, जेणेकरून त्याची किंमत आणि त्याचं जे काय ड्युरेबिलिटी आहे ते निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल। आणि म्हणून एकाच बटरफ्लाय बद्दल कशाला, महानगरपालिकेच्या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत त्याची थर्ड पार्टी ऑडिट केल्यानंतर जे रिपोर्ट येतील त्यामुळे सत्य बाहेर येईल। त्यामुळे अशा पद्धतीने आरोप करण्याचं आणि लोकप्रियता घेण्याचा प्रश्न येणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।